शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या घटना थांबताना दिसत नाहीयेत। सांगलीतल्या ईश्वरपूरमध्ये असाच प्रकार समोर आलाय। रस्त्यावरनं जाणाऱ्या विवस्त्र मुलीला काही जणांनी पाहिलं आणि त्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीला आला। ईश्वरपूरमध्ये शाळकरी मुलीवर अत्याचार। ऊसाच्या शेतात नराधमांकडून मुलीचं लैंगिक शोषण। पीडितेला बेल्टनं मारहाण, विवस्त्र अवस्थेत सोडलं। विवस्त्र अवस्थेत रस्त्यावरून मुलीचा पायी प्रवास। 8वीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार करणारा हाच तो आरोपी ऋतिक महापुरे आणि त्याचा सहकारी आशिष खांबे। मंगळवारी रात्रीच्या सुमारास ऊसाच्या शेतात नेऊन यास 2 नराधमांनी शाळकरी मुलीचं शोषण केलं। रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पीडित मुलीला ओळखीच्या असलेल्या ऋतिक महापुरेचा फोन आला। मुलीला ईश्वरपूरच्या शिराळा नाक्यावर बोलावून घेतलं। ऋतिकनं त्याचा मित्र आशिष खांबेच्या मदतीनं तिला दुचाकीवर बसवलं। ईश्वरपूर ते सांगली महामार्गावर असणाऱ्या ऊसाच्या शेतात नेऊन अत्याचार केले। आरडाओरड केल्यास जीवे मारण्याची धमकी देत बेल्टनं मारहाण केली। अत्याचारानंतर तिचे कपडे घेऊन दोन्ही आरोपी पळून गेले। विवस्त्र अवस्थेत पीडित मुलगी मैत्रिणीच्या घराकडे निघाली। रस्त्यावर जाणाऱ्या पीडितेला काही जणांनी तिला घालायला कपडे दिले। पोलिसांनी तातडीने धाव घेत पीडितेला ताब्यात घेतलं। त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पोलिसांनी तातडीनं पावलं उचलत आरोपींना गजाआड केलं। पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यातील आरोपी ऋतिक दिनकर महापुरे वय 27 वर्ष व आशिष जयवंत खांबे वय 31 वर्ष या दोघांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आलेली आहे। सदर गुन्ह्यातील आरोपीकडे तपास करून आरोपींविरोधात माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या प्रकरणाचा प्रमुख आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलंय। ऋतिक दिनकर महापुरे हा सराईत गुन्हेगार। हत्या, हत्येचा प्रयत्न, लूटमार असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। ऋतिक महापुरेवर मकोका अंतर्गत देखील कारवाई करण्यात आली आहे। मुलीवर अत्याचार प्रकरणात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय। या पीडित मुलीची आई एका वडापाव सेंटरवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते। ईश्वरपूरमध्ये घडलेल्या ह्या संतापजनक घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय। या गुन्हेगारांना कठोर शिक्षेची मागणी आता सर्वांनीच केली आहे। सोमनील पाटील, पुढारी न्यूज, सांगली।